मोठी बातमी समोर येते ती म्हणजे गोरेगावच्या दिंडोशी भागामध्ये भीषण आग लागलेली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, दिंडोशी भागातील गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती समोर येते। मुंबईमधून ही धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। याचाच अर्थ ही आग मोठी असण्याची शक्यता आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तर गोरेगावच्या दिंडोशी भागामध्ये आग लागली आणि त्याच्यानंतर धुराचे हे लोट आपण बघू शकतोय। न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिंडोशी भागातील ही दृश्य आहेत। या ठिकाणी आग भडकली आणि त्यानंतर धूर निघताना आपल्याला दिसून येतं। दरम्यान अग्निशमन दलाच्या 8 गाड्या या पोहोचलेल्या आहेत। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विजय बंजारा हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विजय, काय सांगाल, नेमकी ही आग कशी लागली आहे आणि सध्या आगीचं स्वरूप कसं आहे? नक्की ही आग कशी लागली अजून अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे। या आग नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाचे 8 गाड्या दाखल झालेल्या आहेत। तसेच आजूबाजूचे परिसरातले नागरिक सुद्धा या आगीला ओट्यात आणण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहेत। अग्निशमन दलाकडून माहिती मिळते की ही आग काही जास्त मोठ्या प्रमाणात नाहीये, ही विझली जाणार आहे। काही केमिकल असल्यामुळे, तिकडच्या काही फर्निचर असल्यामुळे त्याच्यामुळे धूळ हा प्रचंड पाहायला मिळतोय। आपण हे दृश्य हे पाहतो, हे धूळ जास्त निघतो आहे। निश्चितच विजय, तुम्ही म्हणताय की आज आग जास्त मोठी नाही असं म्हटलं जात आहे, पण 8 गाड्या आलेल्या आहेत फायर ब्रिगेडच्या आणि धूर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निघताना दिसतोय। एक्झॅक्टली कुठे ही आग लागली आहे आणि ती विझवण्यामध्ये कुठपर्यंत यश आलंय? मुंबईच्या या दिंडोशी भागात ही आग लागलेली आहे। ही फर्निचरच्या एका दुकानात ही आग लागलेली आहे। तसेच म्हटलं जातलंय की 8 गाड्या हे आणून दाखल केलेल्या आहेत। गाड्याचा वापर सध्या 2 गाड्याचा वापर होत आहे। तसेच आगचे नियंत्रण वाढू नये म्हणून तसेच अग्निशमनाने या गाड्याचा बॅकअप करून ठेवलेला आहे। निश्चितच विजय, याचाच अर्थ 2 गाड्यांच्या माध्यमातून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि बाकी गाड्यांचा बॅकअप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे या आगीची अपडेट आपण घेत राहूयात। दरम्यान